एका लहानशा गावात सुधीर नावाचा एक मुलगा राहायचा. तो लहानपणापासूनच हुशार आणि मेहनती होता. त्याचे स्वप्न होते मोठा अधिकारी बनायचं आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे. पण त्याच्या स्वप्नासमोर गरिबी ही मोठी भिंत म्हणून उभी राहिली होती. आईवडील गरीब होते. घरात दररोज आर्थिक संघर्ष चालायचा. त्याचे वडील सुरेशराव मेहनती होते, पण हळूहळू दारूच्या आहारी गेले. त्याचवेळी त्याची आई सतत आजारी राहायची. सुधीरने लहानपणापासून घरात पैशांची चणचण पाहिली होती. जेव्हा तो आपल्या आईला वेदनांनी तडपताना आणि वडिलांना दारूच्या नशेत पाहायचा, तेव्हा त्याचं मन सुन्न व्हायचं. त्याने ठरवलं होतं की एक दिवस तो नक्की या गरिबीतून बाहेर पडेल आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने जगायला लावेल. सुधीर हुशार विद्यार्थी होता. तो नेहमी वर्गात पहिला यायचा आणि शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. त्याचं स्वप्न होतं की एक दिवस मोठा पोलीस अधिकारी बनायचं. पण त्याच्या वडिलांना हे सगळं हे फालतू वाटायचं. अरे एवढं शिकून काय उपयोग? कामधंदा कर, कुटुंब चालव, असं त्याचे वडील कायम म्हणायचे. पण सुधीरला हे मान्य नव्हतं. त्याला माहीत होतं की शिक्षण हेच त्याचं खरं शस्त्र आहे. त्याने ठरवलं होतं कितीही अडथळे आले तरी तो शिकायचं थांबवणार नाही. पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. त्याच्या आईची तब्येत अजून खालावत गेली आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची अवस्था अधिकच गंभीर झाली. सुधीर या सगळ्यांमुळे आतून तुटत चालला होता. पण त्याच्या वडिलांना मात्र त्याची फारशी चिंता नव्हती. एके दिवशी त्याच्या वडिलांनी अचानक त्याला सांगितले की आता तुझ्या लग्नाची वेळ आली आहे. लग्न कर, घरात सून येईल, ती तुझा आधारही बनेल आणि घराची कामेही सांभाळेल. हे ऐकून सुधीर चकित झाला. बाबा, मी फक्त 17 वर्षांचा आहे. मला शिक्षण घ्यायचं आहे. माझ्याकडे ना नोकरी आहे ना स्थिरता. जर मी लग्न केलं तर माझ्या पत्नीची जबाबदारी कशी उचलणार? त्याने विरोध केला. पण त्याच्या वडिलांना याची काहीच चिंता नव्हती. त्यांनी आपली इच्छा त्याच्यावर लादायला सुरुवात केली आणि त्याच्यावर जबरदस्ती लग्नाचा दबाव आणू लागले. आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने अखेर त्याला नाईलाजाने होकार द्यावा लागला. काही दिवसातच सुधीरचा विवाह संध्या नावाच्या एका गरीब मुलीशी लावून देण्यात आला. संध्या फक्त 15 वर्षांची होती. खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात तिला जबरदस्ती विवाहबंधनात अडकवण्यात आले होते. ती निरागस, समजूतदार आणि शांत स्वभावाची मुलगी होती. लग्नानंतर तिने हे नवे घर स्वीकारले आणि ते सांभाळण्यास स्वतःला वाहून घेतलं. सुधीर नेहमीच संध्याचा सन्मान करत असे आणि तिला प्रेमाने वागवत असे. तो जाणत होता की ती अजून खूप लहान आहे, पण परिस्थितीने दोघांना वेळेच्या आधीच प्रौढ बनवले होते. मात्र सुधीरची सर्वात मोठी भीती सत्य होऊ लागली. त्याच्या वडिलांनी संध्याला घरातील नोकराणीप्रमाणे वागवायला सुरुवात केली. तिला पहाटे उठवलं जात असे. घरातील सर्व कामे तिच्याकडून करून घेतली जात होती. स्वयंपाक करायला लावला जात होता आणि आजारी सासूची सेवा करायला भाग पाडले जात होते. 15 वर्षांच्या त्या निरागस मुलीवर प्रचंड मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती. ज्या वयात तिने शाळेत जाऊन पुस्तके वाचायला हवी होती, त्याच वयात तिचे संपूर्ण विश्व स्वयंपाकघर, भांडी आणि घरकामापुरतं मर्यादित झालेलं होतं. सुधीर हे सगळं पाहून आतून तुटू लागला. हे सगळं चुकीचं आहे. वयाच्या एवढ्या लहान वयामध्ये जबरदस्ती बंधनात का अडकवले जात आहे, हा प्रश्न तो स्वतःलाच विचारू लागला. पण संध्या कधीच तक्रार करत नव्हती. ती प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडत होती आणि सुधीरला नेहमी प्रोत्साहन देत होती. ती म्हणत असे, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. माझ्या नशिबात शिक्षण नव्हतं, पण माझी इच्छा आहे तुझे भविष्य उज्ज्वल असावं. एक दिवस तू मोठा अधिकारी होशील. तिच्या स्वप्नांची तिला पर्वा नव्हती. सुधीरची स्वप्ने तिने आपली मानली होती. अपार कष्ट सहन करूनही तिने कधी सुधीरला निराश होऊ दिलं नाही. 15 वर्षांच्या संध्याच्या नाजूक हातांनी कधी पुस्तकं उघडली नव्हती. पण अचानक तिला स्वयंपाक, घरकाम आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागली.
तिच्या मैत्रिणी अजूनही शाळेत जात होत्या, पण ती मात्र आता एक जबाबदार सून बनली होती. दररोज पहाटे उठून स्वयंपाकघरात धावपळ करणं, चूल पेटवणं, जेवण बनवणं, भांडी, घराची स्वच्छता करणे आणि सासू सासऱ्यांची सेवा करणे हेच तिच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. कधी कधी तिच्या डोळ्यात अश्रू तरळायचे, पण ती लगेचच ते पुसून टाकायची. तिला उमगलं होतं की तिचं आयुष्य आता बदललं आहे. सुधीर तिला पाहून व्यथित व्हायचा. ही अजून खूप लहान आहे, तिला खेळायचं, शिकायचं, मोठी स्वप्न पाहायची आहेत, पण तिला या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात टाकण्यात आले आहे. तो स्वतःलाच दोष द्यायचा, पण संध्या कधीही तक्रार करायची नाही. उलट ती हसत त्याला म्हणायची, तू काळजी करू नकोस, फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित कर, मी सगळं सांभाळून घेते. सुधीरने एक ठरवलं होतं की तो काहीही झालं तरी शिक्षण सोडणार नाही. त्याने दिवस रात्र मेहनत घेतली आणि संध्यानेही त्याला सतत प्रेरित केलं. मी स्वतः शकले नाही, पण किमान तू तरी तुझी स्वप्ने पूर्ण कर. तू मोठा अधिकारी हो. हे घर माझी जबाबदारी आहे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. शेवटी सुधीरने बोर्डाच्या परीक्षेत टॉप केला. पण त्याच्या यशाची बातमी घरात पोहोचताच त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणावर बंदी घातली. आता खूप झालं शिक्षण, काही कामधंदा कर. सून आहे, आई आजारी आहे, घर सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे, असे वडील म्हणाले. सुधीरचे स्वप्न तुटत चालले होते. तो विचार करत होता, आता पुढे काय? मी खरंच अधिकारी बनू शकेन का? तो उदास होऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात निराशा स्पष्ट दिसत होती. संध्याने त्याला अशा अवस्थेत कधीही पाहिलं नव्हतं. ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही UPSCच्या परीक्षेची तयारी करा. तुम्हाला SP अधिकारी बनायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन. सुधीर आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. पण पैसे कुठून येतील? कोचिंग खूप महाग असतं. संध्या हलकेच हसली आणि छोट्याशा पेटीतून दागिन्यांची पोटली काढली. तिने ती सुधीर समोर ठेवत म्हणाली, माझ्या आईबाबांनी मला हे दागिने दिले होते. याची किंमत जवळपास 1,00,000 रुपये असावी. हे विकून टाका आणि तुमच्या शिक्षणावर खर्च करा. सुधीरचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे तुझे दागिने आहेत, मी हे कसे विकू शकतो? तेव्हा ती हळुवारपणे म्हणाली, दागिने ही स्त्रीची सर्वात मोठी संपत्ती असते, पण त्यांचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते संकटाच्या वेळी मदतीला येतात. माझ्यासाठी सगळ्यात मोठा दागिना म्हणजे तुमचे यश. तुम्ही जेव्हा अधिकारी बनाल तेव्हाच माझी खरी संपत्ती मिळेल. माझी सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात. सुधीरसाठी सर्वात मोठं बलिदान होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला इतकी समजूतदार आणि त्यागी पत्नी मिळेल. त्याने संध्याचे हात हातात घेतले आणि ठामपणे म्हणाला, मी तुला वचन देतो, मी नक्कीच अधिकारी बनवून दाखवीन. तुझ्या त्यागाला कधीच वाया जाऊ देणार नाही. सुधीर आणि संध्याच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होत गेला. आता सुधीरला पक्की खात्री पटली होती की संध्या केवळ त्याची पत्नी नसून त्याची सर्वात मोठी ताकद आहे. एके दिवशी त्याने संध्याला सांगितलं, जर मला अधिकारी बनायचं असेल तर मला दिल्लीला जाऊन अभ्यास करावा लागेल. हा प्रवास किमान 3 वर्षांचा असेल. मला तिथे राहून खूप मेहनत करावी लागेल. पण घराचं काय? संध्या हसली आणि प्रेमाने म्हणाली, तुम्ही याची चिंता करू नका. घराची जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या. मी सगळं सांभाळून घेईन. सुधीरला आश्चर्य वाटलं की एवढ्या लहान वयातही त्याची पत्नी समजूतदार आणि समर्पित कशी असू शकते. पण त्याला हेही माहीत होतं की त्याचे वडील त्याला सहज दिल्लीला जाऊ देणार नाहीत. त्याने वडिलांसोबत बोलायचे ठरवले. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. आता पुरे झालं तुझं शिक्षण, आता काहीतरी काम कर आणि घर सांभाळ, त्यांनी कडक शब्दात सांगितलं. यावेळी सुधीर मागे हटला नाही. संध्या देखील त्याच्यासोबत ठामपणे उभी राहिली.
बाबा, ही फक्त माझी लढाई नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची लढाई आहे. जर मी अधिकारी बनलो तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल. सुधीरने खूप समजावून सांगितल्यानंतर त्याचे वडील तयार झाले. सुधीरचे दिल्लीला जाण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार होते. ज्या दिवशी सुधीर दिल्लीला रवाना होत होता त्याच दिवशी संध्याला कळलं की ती आई होणार आहे. पण तिने ही बातमी सुधीरला सांगितली नाही. जर मी ही गोष्ट त्याला सांगितली तर ते मला अशा परिस्थितीत सोडून कधीही दिल्लीला जाणार नाहीत. ते माझी काळजी घ्यायला इथेच थांबतील आणि त्यांचं स्वप्न अधूरच राहील. संध्याने मनाशी ठरवलं की योग्य वेळीच ती सुधीरला हे सगळं सांगेल. सुधीर दिल्लीला पोहोचला. त्याने एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी झपाटून अभ्यास सुरू केला. इकडे संध्या सर्व घर सांभाळण्याची जबाबदारी निभावत होती. तिचे सासरे रोजंदारीवर काम करत होते. जेवढे थोडेफार पैसे मिळायचे त्यातले काही घर खर्चासाठी द्यायचे आणि उरलेले दारू पिऊन पार करायचे. घराची पूर्ण जबाबदारी आता संध्याने उचलली होती. ती सासू सासऱ्यांची सेवा करत होती, घरातील सर्व कामे सांभाळत होती आणि दर महिन्याला सुधीरला फोन करून त्याला प्रेरित करत होती. तुम्ही फक्त मेहनत करत राहा, एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. सुधीर जेव्हा केव्हा तिला फोन करायचा तेव्हा ती नेहमी हसतच बोलायची. पण तिला किती मोठ्या यातनातून जावे लागत होते हे तिने कधीही त्याला जाणवू दिलं नाही. हळूहळू 6 महिने निघून गेले. सुधीर त्याच्या पहिल्या UPSC परीक्षेसाठी सज्ज होता. तो दिवस रात्र मेहनत घेत होता आणि त्याचा आत्मविश्वास खूप मजबूत होता. तिकडे संध्याची गर्भावस्था आता स्पष्ट दिसू लागली होती. सासूने तिला समजावलं, बेटा, आता तरी सुधीरला सांग. जर त्याला नंतर कळलं तर तो रागावेल. संध्या काही वेळ विचार करत राहिली. मग म्हणाली, मी स्वतः त्याला ही गोड बातमी देईन, पण त्याच्या पहिल्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच. मी सध्या त्याला विचलित करू शकत नाही. सुधीर आपल्या परीक्षेसाठी झपाटून अभ्यास करत होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार होते ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याच्या अथक मेहनतीमुळे त्याने UPSCच्या पहिल्या टप्प्यातच उत्तम गुण मिळवले होते. पण हे तर फक्त पहिलं पाऊल होतं. खरी परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा होती, जी खूपच कठीण असणार होती. आता मागे हटायचं काही मार्ग नाही, सुधीरने स्वतःला बजावले. तो अजून जास्त मेहनत करू लागला. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी त्याला संध्याच्या त्या शब्दांची आठवण यायची, तुम्ही नक्कीच मोठे अधिकारी व्हाल. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तिकडे संध्या खूप आनंदी होती की सुधीर पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे. ती विचार करत होती, आता वेळ आली आहे ही आनंदाची बातमी सांगायची की ती आई होणार आहे. आता याबाबत अधिक वेळ घालवणे योग्यही नव्हते. तिने सासू सासऱ्यांची चर्चा केली. त्याने सांगितलं की बेटा, फोनवरच सांग, तू या अवस्थेत इतके लांब दिल्लीला कशी जाणार. पण संध्या हसली आणि म्हणाली, नाही बाबा, ही बातमी मी स्वतः त्यांना सांगणार आहे. मला त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायचे आहेत. तिने हट्ट केला आणि शेवटी सर्वांनी तिची इच्छा मान्य केली. संध्या बसने दिल्लीसाठी जायला निघाली. संपूर्ण प्रवासभर ती सुधीरच्या चेहऱ्याची कल्पना करत होती. तो किती आनंदी होईल जेव्हा त्याला समजेल की तो बाबा होणार आहे. सकाळी सुधीर झोपेतून उठला तेव्हा कोणीतरी दरवाजावर टकटक करत होते. त्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. दारात संध्या उभी होती. संध्या, तू? तो आनंदाने ओरडला आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तू अचानक कशी काय आलीस? सगळं काही ठीक आहे ना? सुधीरने विचारलं. संध्या हलकेच हसली. तिच्या डोळ्यात थोडी शरारत होती. मी तुम्हाला एक गोड बातमी द्यायला आले आहे. काय? सुधीर क्षणभर घाबरला. संध्याने त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही बाबा होणार आहात. सुधीर काही क्षण स्तब्ध राहिला. त्याचा विश्वास बसत नव्हता
की तो लवकरच बाबा होणार आहे. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संध्या, हे कधी आणि कसं झालं? तो भावनांनी गहिवरून आला. संध्या गोड हसत म्हणाली, ज्या दिवशी तुम्ही दिल्लीला निघालात त्याच दिवशी मला ही बातमी कळली. पण जर मी तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही मला एकटे सोडून इथे आलाच नसतात. सुधीर अजून जास्त भावूक झाला. तू इतका मोठा त्याग केलास आणि मला सांगितलंही नाहीस. संध्या त्याचा हात हातात घेत म्हणाली, जर मी तुम्हाला रोखले असते तर तुमचे स्वप्न अधुरेच राहिले असते. मला तुम्हाला मोठा अधिकारी होताना पाहायचं आहे, म्हणूनच मी वाट पाहिली. सुधीरला असं वाटत होतं जणू आज त्याचे संपूर्ण आयुष्य पूर्ण झाले आहे. त्या दिवशी त्याने पुस्तके बाजूला ठेवली. आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा. तो संध्याला दिल्ली फिरवून आणत होता. दोघांनी मंदिरात जाऊन देवाचे आभार मानले आणि मनसोक्त गप्पा मारल्या. सुधीर वारंवार आपल्या बाळाची कल्पना करत होता आणि संध्याला विचारत होता, तुला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी? संध्या हसत म्हणाली, जे काही असेल त्यात तुमची मेहनत आणि माझ्या प्रेमाची झलक नक्कीच असेल. संध्याकाळी संध्याला परत जायचं होतं. तिला बसमध्ये बसवायला तो आला. जाताना त्याने तिच्याकडे पाहत ठामपणे सांगितलं, संध्या, मी अजून मेहनत करीन. तुझा हा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. संध्या हसली आणि म्हणाली, पुढच्या वेळी मी तुला अधिकारी बनलेला पाहायला येईन. बस हळूहळू पुढे जात होती आणि सुधीर तिला भरल्या डोळ्यांनी पाहत राहिला. जोपर्यंत ती त्याच्या नजरेआड झाली नाही तोपर्यंत तो पाहतच राहिला. संध्या निघून गेल्यानंतर तो पुन्हा त्याच्या अभ्यासात बुडून गेला. तिला घरी पोहोचली का हे विचारण्यासाठी अनेकदा फोन केला, पण काहीच उत्तर मिळालं नाही. त्याला वाटलं की ती व्यस्त असेल किंवा विसरली असेल. पण जसजसा वेळ जात होता तसतशी त्याची चिंता वाढत गेली. 8 तास उलटले होते तरी तिचा काहीच मेसेज आला नव्हता. अचानक एक भयंकर बातमी आली, ज्याने त्याचा संपूर्ण विश्वच हादरून गेलं. टीव्हीवर बातमी होती की दिल्लीहून महाराष्ट्राकडे जाणारी एक बस नदीत कोसळली. अनेकांचा त्यात मृत्यू झाला. काही जण बेपत्ता आहेत. बचावकार्य सुरू आहे. हे ऐकताच सुधीरच्या हातून फोन खाली पडला. त्याला श्वासही घेता येईना. नाही होऊ शकत नाही, तो स्वतःशीच ओरडला. त्याने त्वरित हेल्पलाईनवर फोन केला आणि संध्याबद्दल चौकशी केली. काही वेळाने त्याला उत्तर मिळाले की तुमची पत्नी याच बसमध्ये होती. अजूनही तिचा काही थांगपत्ता लागलेला नाही. हे ऐकताच सुधीरच्या पायाखालची जमीन सरकली. नाही संध्या, असे होऊ शकत नाही. तू मला एकटे सोडून जाऊ शकत नाहीस. तो ताबडतोब अपघाताच्या ठिकाणी पोहोचला. तिथे फक्त रडारड, शोकमग्न लोक आणि चिरडलेली बस दिसत होती. लोक आपली माणसे शोधत होती, पण कुणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. प्रशासनाने सांगितले की तुम्हाला जर तुमची पत्नी सापडत नाही तर शवगृहात जाऊन पहा. हे ऐकताच सुधीरच्या अंगात वीज चमकल्यासारखी लहर उमटली. नाही, मी तिथे जाणार नाही. संध्या मेली नाही. ती कुठेतरी जिवंत असेल. मी तिला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. सुधीरने प्रत्येक इस्पितळ, प्रत्येक बचाव कॅम्पमध्ये जाऊन संध्याचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागत नव्हता. लोक म्हणत होते की अनेक मृतदेह वाहून गेले. कदाचित तुमची पत्नीही त्यात असेल. आता तिला विसरा. पण सुधीरला हे मान्य नव्हते. 2 महिने उलटले, संध्याचा कुठलाच ठावठिकाणा लागला नाही. सुधीर आतून तुटून गेला होता. तो रोज तिचा विचार करत राहायचा, तिच्या आठवणीमध्ये हरवायचा, तिचे फोटो पाहायचा आणि तासनतास रडायचा. त्याच्याकडे आता एकच आधार होता, त्याचं स्वप्न. संध्या नेहमी म्हणायची की तुम्ही अधिकारी बनलंच पाहिजे. सुधीर विचार करू लागला, जर मी हार मानली तर मी तिच्या इच्छेचा अपमान केल्यासारखे होईल. ही जाणीव मनात ठेवून त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. मुख्य परीक्षा जवळ येत होती, पण सुधीरच्या मनात शांतता नव्हती. तो अभ्यास करायचा प्रयत्न करायचा, पण प्रत्येक पानावर
त्याला फक्त संध्याच दिसायची. अशा वेळेस त्याला आईचे शब्द आठवले. संध्याने आपले सर्वस्व त्यागले जेणेकरून तू अधिकारी होशील. जर तू आता हार मानलीस तर तिच्या मेहनतीचा अपमान होईल. आईचे हे शब्द ऐकताच त्याने स्वतःला सावरले. त्याने डोळे बंद केले आणि मनात पक्के ठरवले, मी तुझ्यासाठी लढेन, तुझे स्वप्न पूर्ण करेन. त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. निकाल लागला आणि सुधीर उत्तीर्ण झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचं स्वप्न पूर्ण होत होते. पण त्याच्यासोबत त्याची संध्या नव्हती. त्याने आईकडे पाहून म्हटलं, आई, जर संध्या इथे असती तर ती सगळ्यात जास्त आनंदी झाली असती. आईने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, संध्या जिथे असेल तिथून तुझ्यावर गर्व करत असेल. आता तुझ्या पुढच्या पायरीकडे लक्ष दे. SP साठी ट्रेनिंगला जा आणि आपले स्वप्न पूर्ण कर. आईच्या शब्दाने त्याला नवी उमेद मिळाली. त्याने स्वतःला वचन दिले की मी संध्यासाठी SP बनेन आणि तिचा शोध नक्की घेईन. मी हार मानणार नाही. त्याने अंतिम टप्प्यात ही उत्कृष्ट कामगिरी केली आणि आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. स्वप्नांचे आकाश आणि नशिबाचा कसोटीचा क्षण सुधीरच्या मेहनतीने त्याला यश मिळवून दिले. पण त्याचा प्रवास येथेच थांबला नव्हता. संध्या कुठे आहे याचा शोध त्याला घ्यायचा होता. काही दिवसांनी निकाल लागला आणि सुधीरचे नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत सर्वात वर होते. अभिनंदन सुधीर, आता तू SP झाला आहेस. ही बातमी ऐकताच त्याची आईसुद्धा आनंदाने अश्रू ढाळू लागली. ज्या मुलाला त्याचे वडील एक साधा मजूर बनवू इच्छित होते, तोच मुलगा आता वर्दीत संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार होता. सुधीरला मोठ्या जिल्ह्यात SP म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. त्याला एका सरकारी बंगल्याची व्यवस्था, सरकारी गाडी आणि सुरक्षा कर्मचारी दिले गेले. पण या यशाच्या शिखरावर उभा राहूनही त्याच्या मनात एक वेदना होती. त्याने आपल्या ऑफिसमध्ये संध्याचा एक मोठा फोटो लावला होता. रोज सकाळी त्याच्याकडे पाहून तो मनात म्हणायचा, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे संध्या. पण ही खुशी अपुरीच आहे, कारण तू माझ्यासोबत नाहीस. SP झाल्यानंतर त्याचे संपूर्ण नाव जिल्ह्यात गाजू लागले. त्याने अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केले, गुंडांना तुरुंगात टाकलं आणि अवैध धंद्यावर कारवाई केली. लोक त्याला एक आदर्श पोलीस अधिकारी मानू लागले. पण नियतीने त्याच्यासाठी अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. एक दिवस जिल्हाधिकारी यांचा आदेश आला. नगर वसाहतीमध्ये अनेक झोपड्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारल्या आहेत. तिथे सरकारी कार्यालय आणि अन्य सुविधा बांधायच्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. सुधीरला हा आदेश पाळावा लागणार होता. त्याने त्या वस्तीत नोटीस पाठवली, 7 दिवसांच्या आत ही जागा रिकामी करा, अन्यथा बुलडोझर चालवला जाईल. प्रशासन तुमच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी राहण्याची सोय करेल. पण 7 दिवस उलटून गेले तरी कोणीही जागा सोडण्यास तयार नव्हते. आता कारवाई करणे गरजेचे होते. सुधीर आपल्या पूर्ण प्रशासकीय पथकासह त्या वसाहतीमध्ये पोहोचला. बुलडोझरचा आवाज ऐकताच संपूर्ण वसाहतीत खळबळ उडाली. लोक इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण सुधीर शांतपणे पुढे गेला आणि हात जोडून म्हणाला की कृपा करून ही जागा रिकामी करा. प्रशासन तुमच्या राहण्याची जबाबदारी घेईल. ही सरकारी जमीन आहे आणि इथे कार्यालय उभारायचे आहे. काही लोक राजी झाले, पण काहींनी विरोध सुरूच ठेवला. तेवढ्यात गर्दीतून एक वयस्कर स्त्री पुढे आली आणि म्हणाली, साहेब, आम्ही इथून गेलो तर कुठे जाणार? आमच्याकडे दुसरा कुठलाही निवारा नाही. सुधीरने तिला समजावून सांगितलं, आई, काळजी करू नका. सरकार तुम्हाला राहण्यासाठी घर देईल. आम्ही पूर्ण व्यवस्था करू. तो संपूर्ण वसाहतीचा आढावा घेत होता. त्याची नजर एका झोपडीवर गेली, जी इतरांपेक्षा काहीशी वेगळी होती. ती झोपडी बंद होती. त्याने आपल्या शिपायाला आदेश दिला की बघा आत कोणी आहे का. शिपायाने दरवाजा वाजवला. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. सुधीर स्वतः पुढे जाऊन कडक आवाजात म्हणाला, दरवाजा उघडा, प्रशासनाचे आदेश आहेत.
काही क्षण शांततेत गेले आणि मग दरवाजा हळूहळू उघडला. जे दृश्य सुधीरने पाहिले त्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या झोपडीच्या आत एक स्त्री उभी होती. एक अशक्त, कुपोषित, मळकट साडीत गुंडाळलेली स्त्री. तिच्या हातात एक मूल होतं. तिचे केस विस्कटलेले होते. डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर उपासमारीचे स्पष्ट चिन्ह होते. सुधीरसाठी ती कोणी परकी नव्हती, ती त्याची संध्या होती. सुधीरच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले. संध्या, तू तू इथे? त्या स्त्रीने सुधीरला ओळखायला नकार दिला. तिच्या डोळ्यात रिकामेपण होते. ती त्याच्याकडे पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही ओळख दिसत नव्हती. सुधीरचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. संध्याने त्याला ओळखण्यास नकार दिला होता. ती आपली स्मृती हरवून बसली होती. तो पुढे आला. संध्याचा हात पकडून म्हणाला, संध्या, तू इथे? तू जिवंत आहेस? मी कित्येक वर्षापासून तुला शोधत होतो. पण संध्याने रागाने आपला हात सोडला. साहेब, तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हाच आतून तीच वृद्ध स्त्री बाहेर आली, जिला सुधीर त्याआधी भेटला होता. ती म्हणाली, बाळा, ही बाई मला नदीच्या काठावर बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. परिस्थिती खूपच वाईट होती. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिची पूर्ण स्मृती नष्ट झालेली होती. हे ऐकताच सुधीरच्या मनात आले, हे काय नशीब आहे माझं. माझी संध्या खरंच मला विसरली आहे का? वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, मी तिला माझीच मुलगी मानले आहे. माझी स्वतःची काहीच संतती नाही. सुरुवातीला ही खूप अस्वस्थ होती, पण हळूहळू मी तिला सावरले. 3 महिन्यांनी तिने एका मुलाला जन्म दिला. तेव्हापासून ती इथेच राहते. हे ऐकताच सुधीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने संध्याचा चेहरा हातात धरला आणि हळुवारपणे म्हणाला, संध्या, मी सुधीर आहे, तुझा नवरा. आठवत नाही का? मी कित्येक वर्षांपासून तुला शोधतोय. पण संध्या घाबरून मागे सरकली आणि म्हणाली, मला काहीही आठवत नाही. माझी दुनिया ही झोपडी आणि माझे मूल एवढीच आहे. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या वृद्ध स्त्रीने विचारले, बाळा, मी कसे मानायचे की हे खरंच तुझी पत्नी आहे? त्याने मोबाईलमधून संध्याचे जुने फोटो काढले आणि दाखवले. ते फोटो पाहून वृद्ध स्त्री अचंबित झाली. अरे, ही तर तीच मुलगी, म्हणजे तू खरंच तिचा नवरा आहेस. पण संध्या अजूनही विश्वास ठेवायला तयार नव्हती. सुधीरने संध्याचा हात धरला आणि भावनांनी गदगदून म्हणाला, संध्या, प्लीज मला आठवण्याचा प्रयत्न कर. तूच मला SP बनवण्याचे स्वप्न दाखवले होतेस. तुझे दागिने विकले होतेस, जेणेकरून मी शिकू शकेन. तूच म्हणाली होतीस, मी एक दिवस मोठा अधिकारी बनेन. संध्या, मला सांग, तू हे सगळं कसं विसरू शकतेस? हे ऐकून संध्याच्या डोळ्यात वेगवेगळ्या भावना उमटू लागल्या. तिच्या डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. तिने डोकं धरलं आणि म्हणाली, माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत. सुधीरने तिला मिठी मारली आणि दोघेही रडू लागले. संध्याने थोड्या वेळाने डोळे पुसले आणि म्हणाली, जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्यासोबत येईन, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या 2 अटी मान्य कराव्या लागतील. सुधीर म्हणाला, सांग, मी तुझी प्रत्येक अट मान्य करतो. संध्या म्हणाली, ही पहिली अट, या वसाहतीतील लोकांना दुसरीकडे चांगल्या ठिकाणी निवारा मिळाला पाहिजे. 4 वर्षांपासून त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आहे. जर त्यांना बेघर केलं तर मला खूप दुःख होईल. सुधीर म्हणाला की मी वचन देतो, प्रशासनाच्या मदतीने सरकारी घरं मिळवून देईन. संध्या पुढे म्हणाली, माझी दुसरी अट, या वृद्ध आईला आपण सोबत न्यायचं. त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे. त्यांना मी एकटीच सोडून जाऊ शकत नाही. सुधीरच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. तो म्हणाला, ही तर माझ्या आईसारखीच आहे. त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या आता आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. सुधीरच्या प्रेमाने आणि आठवणींनी हळूहळू संध्याच्या मनात जुना संसार पुन्हा उभा राहू लागला. आणि मग एका क्षणी तिने सुधीरकडे पाहिलं आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाली,
सुधीर, मला आठवले आहे. संध्याच्या तोंडून हे ऐकताच सुधीरने तिला ताबडतोब आपल्या मिठीत घेतली. संध्या, तुला सगळं आठवलं? तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी तुम्हाला खूप यातना दिल्या, पण आता मी परत आले आहे. सुधीरने सरकारी प्रशासनाशी बोलून त्या वसाहतीतील लोकांना नवीन घरे मिळवून दिली. त्यानंतर संध्या, त्यांचा मुलगा आणि वृद्ध आईला घेऊन सुधीर आपल्या घरी आला. आईने संध्याला जिवंत पाहिले तेव्हा आनंदाने रडू लागली. बाळा, तू आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकलीस. सुधीरने संध्या आणि आपल्या मुलाला मिठीत घेतले व म्हणाला, आता कोणतीही शक्ती आपल्याला वेगळं करू शकत नाही. आपण खूप काही गमावले, पण आपले कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.